नमस्कार श्रोते हो, इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत संसार राजा राणीचा या कथेचा अंतिम भाग. आई, सासू सासऱ्यांची काय गरज आहे, मी सगळं सांभाळेन इथे, आशा सुलक्षणाबाईंना म्हणाली. तू गप्प बस, घर माणसांनी भरलेलं असावं काय, शिवाय संसारात मार्गदर्शन गरजेचं असतं. सासूचा हात घरभर फिरला की घराला कसं घरपण येतं. तुझी सासू आली की तुला आणखी चांगलं वळण लागेल. हे वाक्य मात्र त्या तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या. एक लक्षात ठेव, संसार फक्त दोघांचा नसतो. या संसारात सर्वांची मनं सांभाळणं तितकंच महत्वाचं असतं. तुझी सासू इकडे आली की तुला मदतच होईल आणि तू एकटी पडणार नाहीस. सोबतीला असेल कोणीतरी, म्हणजे आम्ही तिकडे निश्चिंत राहू. सुलक्षणाबाईंनी नकळत आपल्या लेकीला दम भरला. काही दिवसांनी किशोरची आई इकडे आली. वडील मात्र अधूनमधून येत असत, कारण गावी शेती होती. ती पाहायला ते गावी राहत. सासूबाई आल्या आणि आशाला मोकळा वेळ मिळू लागला. आता राहिलेले शिक्षण पूर्ण करण्यासाठी किशोर तिच्या पाठी लागला. पण आशाला शिक्षणात काही रस नव्हता, त्यामुळे तिने ते मनावर घेतले नाही. ती कधी मैत्रिणीकडे जाऊन मन रमू लागली तर कधी माहेरी जाऊन. पण तिचं असं सारखं माहेरी येणं सुलक्षणाबाईंना पटेना आणि सासूबाईंना यावर फार बोलता येईना. त्या तिला कामात गुंतवू लागल्या, सासरच्या रीती शिकवू लागल्या, आपल्या नातेवाईकांच्या ओळखी करून देऊ लागल्या. नव्या सुनेला पाहायला सारखे कोणी ना कोणी नातेवाईक येत, त्यामुळे घर कायम भरलेलं असे. आशाच्या सासूबाईंना शिक्षणाची खूप आवड होती, पण घरच्या परिस्थितीमुळे त्या शिकू शकल्या नाहीत, म्हणून त्यांनी किशोरच्या उच्च शिक्षणाला पाठिंबा दिला होता. पुढे त्याला चांगली नोकरी मिळाली. आता त्या आपल्या सुनेला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन देऊ लागल्या. पण ऐकेल तर ती आशा कसली? लवकरच तिला आपल्या सासूच्या वागण्याचा कंटाळा येऊ लागला. सासूबाई कटकट करतात म्हणून ती माहेरी जाऊन त्यांच्या कागाळ्या आपल्या आईला सांगू लागली. पण सुलक्षणाबाई आपल्या मुलीला चांगलंच ओळखून होत्या. त्यांनी तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. पण तिच्या सासरी येऊन सासूबाईंनाच दम भरला. तुम्हीच तिला वटणीवर आणू शकता. तुम्हाला जे हवं आहे ते करा. आता आशाच्या मनाने पुन्हा उचल खाल्ली. आपला राजा राणीचा संसार असावा असे तिला वाटू लागले. त्यात आपल्या आईबाबांची, सासू सासऱ्यांची, इतर नातेवाईकांची लुडबुड नकोशी वाटू लागली. किशोर, मला आपलं स्वतःचं घर हवं, आशा एके दिवशी आपल्या नवऱ्याला म्हणाली. मग हे घर आपलंच तर आहे? तसे नाही. आपल्या संसारात कोणाचीच लुडबुड नकोय मला. मला फक्त आणि फक्त आपला संसार हवा, आपल्या दोघांचा, आशा किशोरच्या डोळ्यात पाहत म्हणाली. म्हणजे आई इथे राहते त्याचा त्रास होतो की काय तुला? आता मात्र किशोरचा आवाज चढत होता. तसे नाही, पण त्या आता गावी परत गेल्या तर चालेल, त्यांच्या विना काही अडत नाही इथे, आशा हळूच म्हणाली. तू काय बोलतेस हे कळतंय का तुला? माझ्या आईची कसली अडचण होते इथे? ना ती तुला जाच करते ना कामाला जमते. तू तुझ्या मर्जीनुसारच वागतेस ना? मग आणखी काय हवं? किशोरचा चढलेला आवाज ऐकून आई बाहेर आली. किशोर, मला त्यांची अडचण होत नाही, पण माझं हे स्वप्न आहे. संसार हा फक्त नवरा बायकोचाच असावा. बायकोने सारं घर सांभाळावं आणि नवऱ्याने दिवसभर बाहेर कामाला जावं. मग सासू सासऱ्यांनी घरात अधूनमधून आपल्या लेकाच्या संसारात डोकावलं तरी चालेल. आशाचं हे बोलणे ऐकून किशोरने आपल्या डोक्याला हात लावला. हे कुठलं ध्यान आपल्या पदरात पडलं असं वाटू लागलं त्याला. तरीही त्याने आशाला समजायचा प्रयत्न केला, पण आशा आपला हट्ट सोडायला तयार होईना. आपल्या सुनेचं बोलणं ऐकून सासूबाईंना मनोमन हसू येऊ लागलं. तसं पाहायला गेलं तर किशोर आणि आशाचा संसार अजूनही नवा होता. तिचा हट्ट रास्तच होता. किशोर, आशा म्हणते ते खरं आहे. मला वाटतं आता मी आपल्या गावी पुन्हा जायला हवं. तुझे वडील तिकडे एकटे पडतात, त्यांच्या स्वयंपाक पाण्याचेही पाहायला हवं ना?
माझी तिकडे जायची व्यवस्था कर. सासूबाईंनी आपलं सामान बांधायला घेतले आणि आशाला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी किशोर आपल्या आईला सोडवायला बस स्टँडवर आला. आई, तू रागून तर जात नाहीस ना? तू आशाचं बोलणं अजिबात मनावर घेऊ नकोस. लहान आहे ती अजून. मी समजावेन तिला. आपल्या या लेकाच्या या बोलण्यावर आईला हसू आले. कुठल्याही नव्या नवरीला असे वाटणे साहजिकच आहे. मी काही इथून चिडून जात नाही. अजून थोडे दिवस जाऊ देत. मग घरी कोणीतरी हवं हे आशाला लवकरच कळेल. संसाराचा दोघांचा नसतो. आपल्या पाठीमागे आपली माणसे भक्कमपणे उभी असली की संसार सुखाचा होतो, हे तिचे तिलाच कळेल. आपल्या आईचे बोलणे ऐकून किशोरला खूप बरं वाटलं. सासूबाई गेल्यावर आशाने मोकळा श्वास घेतला. सारं घर तिने आपल्या मनासारखं सजवलं. आता सगळ्याच गोष्टी तिच्या मनासारख्या होऊ लागल्या. तिने आपल्या आईला चांगलीच ताकीद दिली. आता माझ्या संसारात अजिबात लक्ष घालू नकोस. सगळे माझे मी पाहायला समर्थ आहे. सुलक्षणाबाईंना हे खरंच वाटलं. सासूबाईंनी आपल्या सुनेला चांगलंच तयार केलं म्हणून त्यांना खूप आनंद पण झाला. इकडे पंतांनी आपल्या जावयाला आणखी वरची पोस्ट दिली. साहजिकच किशोरच्या कामात वाढ झाली. आता कामानिमित्त किशोर जास्त वेळ घराबाहेर राहू लागला होता आणि आशा एकटी पडली. घरी आशाला तशी फारशी कामे नव्हतीच, पण कामानंतर मिळालेला मोकळा वेळ कुठे कारणी लावावा हे तिला कळत नव्हते. पण किशोरने मागे लागून पुन्हा एकदा तिचे शिक्षण सुरू केले. पण आशाला घर आणि शिक्षण सांभाळणे काही जमेना. एरवी सासूबाई घरी असायच्या, त्यामुळे आशावर कामाचा ताण पडत नव्हता. शिवाय आता घरात बोलायला देखील कोणी नव्हते. शिक्षणाचे उरलेले 6 महिने आशाने कसे बसे घालवले आणि ती पुन्हा घर कामात व्यस्त राहू लागली. इतके दिवस तिच्या शिक्षणामुळे घरी कोणी येत जात नव्हते. आता मात्र आला गेला पाहुणा आशालाच पाहावा लागत होता. सगळं निस्तारावं लागत होतं. तिला आता आपल्या सासूबाईंची आठवण येऊ लागली. त्या इथे असायच्या तोपर्यंत तिला घरचे फारसे काही बघावे लागत नव्हते. त्यांची खूप मदत व्हायची तिला. शिवाय त्यांचा आधारही वाटायचा. तिला आपल्या सासूबाई आता जवळ हव्याशा वाटू लागल्या. पण त्यांना परत कसे बोलवायचे हेच तिला कळेना. अखेर वैतागून आशा आपल्या माहेरी आली. मी सासरी कशी एकटी पडली आहे हे आपल्या आईला सांगू लागली. अगं, पण तुझाच तर हट्ट होता ना हा. आता आम्ही काहीच करू शकत नाही. शिवाय आम्ही आमच्या लेकीच्या संसारात कसे लक्ष घालणार? आशाचे काका काकू तिला बोलू लागले. सुलक्षणाबाईंना मात्र आपल्या लेकीची चिंता वाटू लागली. हे किशोरच्या कानावर आले तसे किशोरने आपल्या आईचे बोलणे सुलक्षणाबाईंच्या कानावर घातले. हे ऐकून सुलक्षणाबाईंना आपल्या विहीणबाईचा खूप अभिमान वाटला. आपल्या सुनेला समजून घेऊन कुठलाही भांडण तंटा न करता त्यांनी हा प्रश्न शांतपणे सोडवला होता. न राहून सुलक्षणाबाई किशोरच्या आईला भेटायला गेल्या. तसा किशोरच्या आईने सुलक्षणाबाईंच्या पाठीवर हात ठेवला. तुमची लेक चुकली नाही. मुलांचा नवा संसार आहे. त्यांच्याही काही इच्छा आकांक्षा असतात. त्या आपण पूर्ण करायच्या आणि मुले चुकली तर आपणच मोठ्या मनाने त्यांना माफ करायचे. हे ऐकून आपल्या लेकीला भलं सासर मिळालं म्हणून सुलक्षणाबाईंना खूप आनंद झाला. तरीही त्यांनी आपल्या लेकीच्या वतीने किशोरच्या आईची माफी मागितली. किशोरच्या आईने सुलक्षणाबाईंच्या बरोबर आपल्या सुनेला निरोप पाठवला. लग्नाला वर्ष उलटून गेलं. आता नातवंड अंगाखांद्यावर खेळवण्याची इच्छा होते. हा निरोप मिळाल्यानंतर आशा स्वतः आपल्या सासरी आली. तिने मनापासून आपल्या सासूबाईंची माफी मागितली आणि त्यांना परत आपल्या घरी चलण्याचा हट्ट करू लागली. तशा सासूबाई तिला म्हणाल्या, मी तिथे आले तर तुझ्या सासऱ्यांच्या पोटाचे हाल होतात आणि इतकी वर्ष या घराची सवय असल्यामुळे मला तिथे करमतच नाही मुळे.
आम्ही पहिल्यासारखे अधूनमधून तिथे येत जाऊ. कधी तुम्ही दोघे इकडे या. तुमच्या नवव्या संसारात आम्हा म्हाताऱ्यांची लुडबुड नकोच. पण आशा आपला हट्ट सोडायला तयार होईना. मला माझी चूक कळली. तुम्ही तिकडे यायला हवं. तुमच्याशिवाय ते घर अपूर्ण आहे. आमचा संसार अपूर्ण आहे. आता मात्र सासूबाईंना तिचं म्हणणं ऐकावंच लागलं. काही दिवसांकरिता त्या पुन्हा आशासोबत घरी आल्या. 2 महिन्यानंतर आशाने खरंच गोड बातमी दिली आणि सर्वांची मने आनंदाने उजळून गेली. आपली हट्टी लेक तिच्या सासूबाईंच्या मायेने त्यांच्या समजूतदार स्वभावामुळे सुधारली याचे सुलक्षणाबाई आणि पंतांना खूपच समाधान वाटले. आपल्या लेकीचा सुखाचा संसार ते आता आनंदाने अनुभवणार होते. समाप्त. लेखिका सायली जोशी. श्रोते हो, कशी वाटली ही कथा कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.